श्री स्वामी समर्थ. संपूर्ण मे महिना या 12 राशींसाठी कसा असणार आहे अगदी सविस्तरपणे आज आपण येथे माहिती जाणून घेणार आहोत. तसंच हा मे महिना कोणाला कशातून काय लाभ देईल किंवा कोणकोणत्या समस्या सुद्धा देतील अगदी याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही सोशल ग्रुप आणि मित्रांसोबत अधिक वेळ घालवाल. नेटवर्क वाढवल्यास करिअरसाठी आणि आर्थिक संधींसाठी खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला खूप फ्रेश आणि उत्साही वाटेल. चांगलं जीवन जगणं हे तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त महागात पडू शकतं. कामाच्या ठिकाणी सरकारी पदावर असलेल्या व्यक्तींकडून तुम्हाला मदत मिळू शकते. त्यामुळे तुमच्या करिअरवर सकारात्मक परिणाम होईल. तुमची सोशल इमेज मजबूत होईल. करिअरचे नवीन उद्दिष्ट साध्य करण्यात त्यांची मदत होईल. नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. वरिष्ठांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये तुमची प्रतिष्ठा चांगली असेल. महिन्याच्या मध्यात तुमचं लक्ष्य साध्य करण्यासाठी अधिक समर्पण आणि वचनबद्धता दाखवून कठोर परिश्रम करावे लागतील. या काळात तुम्हाला तुमच्या कामात चांगलं फळ मिळेल. बॉससोबत पगारवाढीबाबत चर्चा करण्यासाठी हा महिना चांगला जाईल. शत्रूपासून थोडंसं सावध राहायचं आहे. पुढील रास आहे वृषभ रास. मे महिन्यात तुम्ही तुमच्या करिअरबद्दल खूप गंभीर व्हाल आणि तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. तुमच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी सरकारी अधिकारी किंवा उच्च अधिकाऱ्याला भेटू शकतात. वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून शिकण्याची तयारी असेल. यासोबतच कौशल्य सुधारण्यावर आणि वाढण्यावर तुमचा भर असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध निर्माण होतील. शत्रू तुमच्या कामाचं नुकसान करू शकणार नाहीत. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सर्व अडथळे आणि अडचणींवर मात करून तुम्ही तुमचा प्रोजेक्ट पूर्ण करू शकाल. महिन्याच्या मध्यात काही सहकारी तुमच्याजवळ येऊ शकतात, कारण तुमची आवड जवळपास सारखीच असेल. तुम्ही त्यांच्याशी सखोल आणि चांगली चर्चा करू शकाल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमचे व्यक्तिमत्व आवडेल आणि ते तुमच्याकडे सहज आकर्षित होतील. महिन्याच्या शेवटी तुम्ही शांतपूर्ण तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल, पण वेळोवेळी तुम्ही थोडे विचलित होऊ शकतात. पुढील रास आहे मिथुन रास. महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींचा विचार कराल. यासोबतच तुम्हाला जीवनातल्या प्रत्येक भौतिक सुख मिळेल. या महिन्याच्या नवीन क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. याशिवाय उच्च शिक्षणासाठी परदेशात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ आणि बॉस तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुमचं काम आणि समर्पणामुळे ते तुमच्यावर आनंदी राहतील. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे तुम्ही प्रोजेक्ट पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. सर्जनशील विचारसरणीच्या मदतीने तुम्ही कंपनीसाठी किंवा व्यवसायासाठी खूप चांगल्या कल्पना मांडू शकाल. तिसऱ्या आठवड्यात तुमच्या व्यवसायात चांगली वाढ येईल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही आवडाल आणि ते तुमच्याकडे सहज आकर्षित होतील. या काळात आर्थिक बाबतीत थोडं सावध राहण्याची गरज आहे. या काळात कोणत्याही प्रकारचं कर्ज घेणं टाळायचं आहे. पुढील रास आहे कर्क रास. तुम्ही अधिक महत्त्वाकांक्षी होऊ शकता आणि विरोधात जाऊ शकता. यश मिळवण्यासाठी तुम्हाला थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. महिन्याच्या शेवटी वरिष्ठांना तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. व्यवसायात चांगली गती राहील आणि ग्राहकही समाधानी राहतील. आर्थिक स्थैर्यासाठी नवीन संधीही तुम्हाला मिळतील. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात या महिन्यात तुमची कॅज्युअल रिलेशनशिप सिरियस होऊ शकते. विवाहित लोकांचे त्यांच्या सासरच्या मंडळींशी संबंध थोडे बिघडू शकतात. तिसऱ्या आठवड्यात तुमचं लव्ह लाईफ सुधारणार आहे. सासरच्या मंडळींशी असलेले सर्व वाद मिटतील. महिन्याच्या शेवटी तुमच्या सहकाऱ्यांबद्दल आकर्षण वाटू शकतं. ते नंतर सिरियस नातेसंबंधात बदलू शकतात. जोडप्यांमध्ये जवळीक कमी होईल. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यही सामान्य राहील. या काळात तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. ऊर्जा पातळी देखील सामान्य असेल. पुढील रास आहे सिंह रास. भागीदार एकमेकांवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करतील आणि नेतृत्व दाखवतील. भागीदारीमधले वाद आणि नकारात्मकतेचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. यामुळे व्यवसायाची गती मंदावेल. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना जोडीदाराशी वाद होऊ शकतो. यावेळी एक छोटा मुद्दाही मोठ्या भांडणाचं कारण बनू शकतो. गोष्टी थोड्या ताणल्या जातील. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघेही एकमेकांच्या दृष्टीने समजून घेण्याचा प्रयत्न कराल. ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाही त्यावर चर्चा होऊ शकते. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराला खूप खोलवर जाणून घ्यायला आवडेल. महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या शेवटी तुम्ही धार्मिक किंवा इतर ठिकाणी
सहलीला जाऊ शकता. जोडप्यांमधील जवळीक नेहमीपेक्षा जास्त असेल. तुम्ही चांगल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा आनंद घ्याल. तुमची ऊर्जा पातळी देखील उच्च राहणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. तुमच्या व्यवसायात सुधारणा होईल आणि तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. महिन्याच्या शेवटी शत्रू किंवा प्रतिस्पर्धी तुमच्या प्रयत्नात अडथळे आणू शकतात. महत्त्वाच्या कल्पना आणि रणनीती स्वतःकडेच ठेवा. वैयक्तिक आयुष्यात तुम्ही जीवनसाथी आणि मुलांसोबत काही चांगले क्षण घालवाल. जर तुम्ही बाळासाठी प्लॅनिंग करत असाल तर हा महिना खूप अनुकूल असेल. या महिन्यात तुम्ही लांबच्या सहलीला जाऊ शकता. महिन्याच्या मध्यात सगळं काही सर्वसामान्य होईल. या काळात तुम्ही नातेसंबंधांचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. जोडीदारासोबत मनमोकळं आणि प्रामाणिक संभाषण करण्याची इच्छा असेल. महिन्याच्या शेवटी तुम्ही छोट्याशा वीकेंड ट्रिपला जाऊ शकता किंवा तुमच्या सासरच्यांसोबत वेळ घालवू शकता. जोडप्यामधील जवळीक सामान्य असेल. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहील. ऊर्जा पातळी सामान्यपेक्षा जास्त असेल. पुढील रास आहे तुळ रास. महिनाभर तुमची उद्दिष्ट लक्षात ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटू शकता किंवा शेजारच्या एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकर्षण वाटू शकतं. पालक आपल्या मुलांसोबत मजेत आणि आनंदी वेळ घालवतील. पालक म्हणून तुम्ही मुलांबद्दल नवीन गोष्ट शिकू शकता. महिन्याच्या मध्यात तुम्हाला कुठेतरी बाहेर जाण्याची इच्छा होईल. काही लोकांसाठी भूतकाळातल्या समस्यांबद्दल बोलणं टाळावं. नात्यात चांगलं आणि आनंदी वातावरण राखणं गरजेचं आहे. महिन्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी किंवा प्रियजनांशी न सुटलेल्या प्रत्येक समस्यांवर चर्चा कराल. थोडं संयमाने बोलावं लागेल, नाहीतर वाद होऊ शकतो. जोडप्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त जवळीक असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. ऊर्जा पातळी उच्च राहणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. या महिन्यात नवीन ठिकाणी किंवा नवीन विभागात बदली किंवा बढती होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांचा आदर होईल. अभिनेते, गायक आणि इतर सर्व कलाकारांसाठी हा महिना खूप चांगला राहणार आहे. कामासाठी नवीन दिशेने विचार करायला लागेल. आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला राहील. तुमचा मित्र अधिक संधी मिळवून देऊ शकतो. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि सामाजिक जीवनाबद्दल विशेष काही होणार नाही. नात्याला निष्ठा, संवेदनशीलतेला महत्त्व द्याल. वैवाहिक जीवन प्रेम आणि समजुतीने परिपूर्ण असणार आहे. महिन्याच्या मध्यात अविवाहित व्यक्ती एखाद्या व्यक्तीला भेटतील आणि आवडीनिवडीबद्दल चर्चा करू शकतील. या महिन्यात तुम्ही जोडीदाराची तुमच्या पालकांशी ओळख करून देऊ शकता. जोडप्यांमधील जवळीक सरासरीपेक्षा जास्त असेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सामान्य राहील आणि ऊर्जा पातळी देखील चांगली असेल. पुढील रास आहे धनुरास. तुमच्या प्रयत्नांचं कौतुक होईल आणि तुम्हाला सन्मानही प्राप्त होईल. महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही हुशारीने वागाल आणि चांगले निर्णय घ्याल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सासरच्या लोकांसोबत आणि तुमच्या जोडीदारासोबत काही चांगले क्षण घालवू शकता. तर जोडप्यांमध्ये कम्युनिकेशन गॅप असेल तर या महिन्यात ती भरून निघेल. सकारात्मक संभाषणाच्या मदतीने तुम्ही तुमचे बंध मजबूत कराल. या महिन्याच्या मध्यात मतभेदांमुळे तुमचे भावंडांशी वाद होऊ शकतात. नकारात्मकता दूर करणं गरजेचं असेल, जेणेकरून घरातलं वातावरण चांगलं होईल. रोमॅन्टिक नातेसंबंध किंवा विवाहाची चर्चा होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही उत्तेजित व्हाल. जोडप्यांमध्ये जवळीक चांगली राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देखील चांगलं राहील. तुमची ऊर्जा पातळी सामान्य असणार आहे. पुढील रास आहे मकर रास. तुमचं वैवाहिक जीवन चांगल्या क्षणांनी भरलेलं असेल. हा आनंद तुमच्या चेहऱ्यावरील दिसेल. सासरच्यांशी तुमचे संबंध सुधारतील. घरातील वातावरण चांगलं होईल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार उत्सव कार्यक्रमांमध्ये अधिक सहभागी व्हाल. यामुळे तुम्ही दोघांनाही आनंद वाटणार आहे. महिन्याच्या मध्यात अविवाहित व्यक्ती एखाद्या खास व्यक्तीकडे आपल्या भावना व्यक्त करू शकतात. जोडप्यांमध्ये काही गैरसमज असू शकतात, त्यामुळे नंतर वाद देखील होऊ शकतात. महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही प्रत्येक मुद्द्यावर शांतपणे चर्चा कराल आणि हुशारीने सोडवाल. जोडप्यांमध्ये चांगली जवळीक निर्माण होऊ शकणार आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सामान्य असणार आहे. ऊर्जा पातळी देखील उच्च राहणार आहे. पुढील रास आहे कुंभ रास. महिनाभर व्यवसाय चांगला चालेल. किरकोळ समस्या निर्माण होतील, पण एकंदरीत चांगला फायदा होईल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही विरुद्ध लिंग व्यक्तींच्या जवळीक येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कोणाशी तरी रिलेशनशिप सुरू होऊ शकते. विवाहितांचे जोडीदारांशी काही वाद होऊ शकतात. महिन्याच्या मध्यात तुम्हाला जोडीदाराशी कनेक्शन जाणवणार नाही. राग आल्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.
तुमच्या सासरचे लोक तुमच्या वैवाहिक जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतात. काही काळासाठी नात्यात विरक्तपणा जाणवू शकतो. महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये नात्यात कम्युनिकेशन गॅप निर्माण होऊ शकतो. तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरसोबत बोलून हा तिढा लवकर सोडवला पाहिजे. हे दीर्घकाळ चालू राहिल्यास तुमच्यातलं अंतर वाढू शकतं. या महिन्यात तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. जोडप्यांमध्ये जवळीक कमी होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सामान्यापेक्षा थोडं चांगलं राहील. ऊर्जा पातळीही उच्च राहणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. महिन्याच्या मध्यात काही सहकारी तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. बॉसशी तुमचे संबंध सुधारतील, पण काही वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होणार नाहीत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. महिन्याच्या शेवटी नवीन डील होऊ शकते. वर्क लाईफ बॅलन्स सामान्य स्थितीत येण्याची अपेक्षा आहे. अविवाहित व्यक्ती मित्रांकडे आकर्षित होऊ शकतात. कुटुंब वाढवण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल राहणार आहे. या काळात पालक आपल्या मुलांसोबत वीकेंड ट्रिपचं नियोजन करू शकतात. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये नसाल तर कोणाशीही नवीन प्रेमसंबंध ठेवू नका. काही जणांना लैंगिक ऊर्जेत वाढ जाणवू शकते. तसंच थोड्या काळासाठी एखाद्याबद्दल आकर्षण वाटू शकतं. महिन्याच्या शेवटी तुमच्या सासरच्या लोकांशी तुमचे संबंध सुधारतील. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होईल. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असल्यास जोडीदार आणि तुमच्या पालकाशी ओळख करून देऊ शकता. जोडीदाराशी जवळीक सामान्य असेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सामान्य राहील. ऊर्जा पातळी देखील सामान्य असेल. तर अशा प्रकारे असणार आहे हा 12 राशींसाठी मे महिना. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितींसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.